प्रेक्षक घरी चालले पंच सामना चालू करे सामना बघायला प्रेक्षक पाहिजे पंच तुम्ही व्हा पंच अशा तऱ्हेने या लक्ष्मी माता जांभळे जयराम मोरे दोन्ही संघाने प्रचंड सायकल बॉलरचं नाव काय पंचांचा निर्णय अंतिम राहील मला वाटतं पंचांचा निर्णय अंतिम राहील खेळाडूने वाद केले पंचांचा निर्णय अंतिम राहील मला वाटतं नॉट आउट आहे मी जास्त आवडत अरे गाडीवर एक रन काढला ना मी दिवस करतो एक रन बॉलर एक रन आहे खाली लागले तर बाउंड्री बॉलरचं नाव काय लागले तर बाउंड्री एक रन मिळाले इधर मला वाटतं पाचव्या संघ वाजीपूर पाचव्या संघाला मला वाटतं मोठा इशारा आणि आज त्या संख्यात बॉल ग्रामीण संघाचा संघाची धाव संख्या बोलले 8 पाच झाले एक नो गेलाय 5 झाले 5 झाले 8 रन पुढचा चेंडू पाचव्या संघाला मला वाटतं सुंदर असे खेळले आणि मला वाटतं स्कोअर नाही ना ओव्हर झाले पाचव्या संघाची धाव संख्या 1 ओव्हर 8 रन त्यामुळे संघाचा दुसरा बॉलरचं नाव काय लाईव्ह नाही जा रहा ये नहीं हो रहा नेट नहीं है नारायण बघूया आपल्या संघासाठी पहिला चेंडू सुंदर मला वाटतं बॅट जिल्हा बॉल धाव संख्या नाही दुसरा चेंडू नो आहे नो बॉल आहे आणि बॉल काउंट केले विकेट गेला होता नोला डायरेक्ट बाहेर गेला नोला नटवून पहिला झटका भेटला तो पाचव्या संघाला आणि पाचव्या संघाची धाव संख्या झाले 9 सरड्या पंचांचा निर्णय अंतिम राहील हो तर साईडला पाचल बाजीगर टीमचे आले आहेत आपले डावरे सरड्या उर्फ याशिन नारायण आपला पुढचा चेंडू बघूया हे काय करतात संघाला आणि मला वाटतं पाचव्या संघाला अमान फराज यांचा दांडू गोल झालाय धाव संख्या झाले वो भागा काय की नारायणचा पुढचा चेंडू सुंदर अशी बॉलिंग नारायणची आणि सुंदर अशी जांभूळ संघाची आणि मला वाटतं एक रन मिळातो पाचल संघाला आणि पाचल संघाची धाव संख्या झाले 10 पुढचा चेंडू नारायणचा मला वाटतं बॅट घ्यायला गेलाय आणि धाव संख्या 10 पुढचा चेंडू नारायणचा मला वाटतं पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय आणि बघूया प्रतिकांचा पुढचा चेंडू मला वाटतं नोचा इशारा अंपायरांचा आहे एक चेंडू आणि एक धाव हे दोन नाव मिळायचे पाचव्या संघाला आणि पाचव्या संघाची धाव संख्या झाले 12 पुढचा चेंडू पुढचा चेंडू प्रतिकांचा पुढचा चेंडू पाचव्या संघाच्या खेळाडूला एकच
पुढचा चेंडू संघा सुंदर असा मला वाटतं एक रन मिळाला तो पाचव्या संघाला आणि पाचव्या संघाची धाव संख्या झाले 13 ना वाईट करा पंचांचा वाईट करा आणि अतिरिक्त धाव बघित आणि धाव संख्या बनले 14 धाव पुढचा चेंडू सतीशांचा आणि मला वाटतं एक धावेची भर पडले होते पाचव्या संघाला सुंदर अशी बिल्डिंग केली होती तांबे समाजाकडून आणि धाव संख्या बनले सुंदर असा बिल्डिंग आणि जिल्ह्याची बॉलिंग हे तीन गोल झाले खेळाडू या सगळ्यांना त्याला कधी आपले गोल राहते आणि दोन मोठे खेळाडू बाद झाले सातवी संघाचा आणि पुढचा चेंडू एक रन आता 17 संघाची धाव संख्या 17 साईडला नाही 17 संघाची धाव संख्या 17 5 बॉल लास्टचा बॉल आहे सुंदर असे चौकार केले आणि एक रन आणि संघाची धाव संख्या 19 संघाची धाव संघाला 18 आणि जिंकण्यासाठी संघाला 19 धावाची गरज आहे त्यामुळे संघाला जिंकण्यासाठी 19 संघाची 19 रनची गरज आहे सामना बाजीवर विरुद्ध लक्ष्मीमाता जांभवडी पाचव्या संघाची धाव संख्या झाली 18 आणि जांभवडी संघाला नको बघूया आता आपल्या संघासाठी पहिला बॉल मला वाटतं मोठा इशारा आणि आउट आहे मला वाटतं आउट बनलंय आणि नीचे बैठ जांभवडी संघाला दुसरा मला वाटतं नऊचा इशारा एक धाव अतिरिक्त संघामध्ये आणि एक धाव दुपारी संघाचं खातं पडलंय दुसरा वाईटचा इशारा धाव संख्या झाली होती पाचव्या संघाला आणि इशारा अरे अतिरिक्त धावेची भर पडले नाव मॅच खलास एक रन ना अंतर एक रन आणि संघाची धाव संख्या झाली 6 एक बॉल संघाची धाव संख्या 6 पुढचा चेंडू एक धाव मिळाला लास्ट बॉल लोकेशांचा लास्ट बॉल असा बॉल एक रन 8 रन झाले दुसरा बॉल अतल संघाचा खेळाडू मला वाटतं एक रन मिळायचो जांभवडी संघाला दुसरा बॉल अतल संघाच्या खेळाडूचा जांभवडी संघाच्या खेळाडूला मला वाटतं पूल किल्लाय आणि एक रन मिळायचो जांभवडी संघाच्या खेळाडूला आणि
संघाची धाव संख्या झाली 10. संघाची धाव संख्या झाली 10. सामना जिंकण्यासाठी यामोड संघाला 9 धावाची गरज आहे. पाचल संघाचा खेळाडू त्यामुळे संघाला मारण्याच्या प्रयत्नात आपला कशाला घाण नाही करायची आहे, घाण नाही करायची आपल्याला. 10 झाले आणि 6 बॉल मध्ये 9 रन झाले, सोडली मॅच. साठी त्यामुळे संघाला 6 बॉल मध्ये 9 रन इम्तियाज. 9 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आणि पाचल संघाचा बॉलर जांभूळ संघाच्या खेळाडूला बॉलिंग करताना पहिला चेंडू आणि सुरू करण्याच्या प्रयत्नात 1 रन मिळवतो जांभूळ संघाच्या खेळाडूला. आणि जांभूळ संघाच्या संघाची खेळाडू बनले 11. जांभूळ संघाच्या धावा बनले आहेत 11. सुंदर असा विकेट पडलेला आहे तो जांभूळ संघाचा. आणि जांभूळ संघाच्या संघाला धक्का बसली आहे. आणि जांभूळ संघाला जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता आहे. तरी दोन्ही संघाने याची नोंद घ्यायचे. तरी आजची कटीच्या सामन्यात कोण जे होते आता आपल्याला बघायचं. अतिकटी सामना चाललाय. 4 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 8 रन. जांभूळ संघाच्या खेळाडूंना सुंदर फुल शॉट करून खेळाडू 5 स्कोर काय 1 रन. धाव संख्या झाले 12. 7 रनची आवश्यकता आहे जांभूळ संघाला जिंकण्यासाठी. 7 रनची आवश्यकता. 3 रन 7 रन. सुंदर असा बीट झाला आणि रनर झाले. 7 रनची आवश्यकता आहे. 7 रन. पाटील संघाचा खेळाडू बॉलिंग करतोय. हे उजू थोडा भारा उजू गावपुरा असा बॉलिंग. आणि मला वाटतं सुंदर अशी बॉलिंग मला वाटतं सुंदर आउट नाही पण नाही खेळाडू बाद नाही. मला वाटतं बाजूगर पाटील विजय झालाय. बाजूगर पाटील विजय झालाय.